लयभारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून नारी लयभारी या कार्यक्रमामध्ये आपण विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक महिलांशी गप्पा मारलेल्या आहेत. त्यांची उत्तुंग भरारी आणि थक्क करणारा प्रवासही जाणून घेतलेला आहे. मात्र खरं तर नवरात्र म्हणजे देवीचा जागर करण्याचा दिवस आणि तो संगीताशिवाय अपूर्णच आहे. आणि यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत दोन अशा गायिका आणि वाद्य वाजवणाऱ्या दोघी जणी खास स्पेशल आपल्या गेस्ट आहेत आणि त्या दोघींचंही मी स्वागत करते आमच्या स्टुडिओमध्ये. खरं तर त्या दोघींची ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे कारण सोशल मीडियावरती दोघीही प्रसिद्ध आहेत. संबळवादक मोहिनी आणि गायिका शुभांगी केदार आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण गप्पाही मारणार आहोत, त्यांचा संगीताचा प्रवासही जाणून घेणार आहोत आणि खास करून त्यांच्याकडून देवीची आराधना करण्यासाठी आपण सगळे त्यांच्यासोबत सहभागी होणार आहोत. चला तर कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मोहिनी, खरं तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे की गोंधळामध्ये खरं तर पुरुषच संबळ वाजवतात. मात्र तू एक बदल घडवलेला आहे. हा बदल कसा, तुझ्या हाती संबळ कसं आलं हे मला पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे. ॲक्च्युली मला आधीपासूनच संगीताची आवड होती, पण जेव्हा मी शाळेमध्ये होती 7वीमध्ये असताना एका स्पर्धेसाठी मी संबळ शिकली होती आणि तिथून पुढे माझा संबळाचा प्रवास सुरू झाला. आणि मग कधी मी शाळेत संबळ वाजवत होती, कधी मग मी बाहेर प्रोग्राम्स वगैरे करत होती. सो माझे गुरु गणेश जोगबाणे सर, जे माझे म्युझिक टीचर होते शाळेमध्ये, त्यांनी मला संबळ शिकवलं आणि आज मी संबळ वाजवते. त्याचं पाठीमागचं एकच कारण आहे, आनंद, बस. आणि दोघींची भेट केव्हा झाली? दोघींची आमची भेट सोशल मीडिया थ्रूच झाली. मी पाहिलं होतं की अगेन तुम्ही जसं म्हणाले की माणूस म्हणजे मेल जेंडर हे फिमेल संबळ वाजवताना पाहिलेलं आहे आणि मी पाहिलं तेव्हा लक्षात राहिलं, अरे ही एक मुलगी आहे जी संबळ वाजवते. खूप मला वाटतं 2 वर्ष झाली मी प्रोफाईल पाहिलेली होती, पण म्हणलं या नवरात्रीला काहीतरी करूया तिच्यासोबत. मग तिला मेसेज केला मी की आपण काहीतरी करायचं का? ती म्हणली हो करूया ना. मग ती रील आम्ही बनवली. आणि दोघीसुद्धा मुंबईच्या? मी कामासाठी म्हणजे राहते मुंबईला ॲक्च्युली, पण मी नाशिकची आहे. ओके. मी पण नाशिकची आहे आणि मी एज्युकेशनसाठी सध्या मुंबईतच आहे. अच्छा, दोघी नाशिकच्या पण राहता मुंबईमध्ये आणि तिथे सोशल मीडियामधून भेट झाली. येस. मोहिनी, खरं तर संबळ वादन मी मगाशी जसं म्हटलं की अवघ्या महाराष्ट्रामध्ये पुरुषच वाजवतात. तू संबळ केव्हा हाती घेतलंस? जेव्हा तू सांगितलंस ज्या पद्धतीने तुझा प्रवास सुरू झाला, पण पहिलं संबळ वादन कोणतं होतं जे ऐकायला आम्हाला खूपच आवडेल? पहिलं जेव्हा मी 7वीमध्ये, मी जसं तुम्हाला बोलले, ज्या स्पर्धेसाठी मी संबळ शिकली होती, तर मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक म्हणून आहे जिथे मी शिकली. सो तिथली जी स्पर्धा होती तालुकास्तरीय, तिथे मी पहिल्यांदा ऑन स्टेज संबळ वाजवलं होतं आणि तो प्रवास खूप छान होता. सो ते पहिलं वादन होतं आणि ते खूप छान होतं. आणि ते पहिलं वादन आमच्या प्रेक्षकांसाठी नक्की नक्की.
जेव्हा गोंधळ होतो, देवीची आराधना होते, तेव्हा संबळ जेव्हा वाजायला लागतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की संबळ थांबू नये, कारण प्रत्येकजण तल्लीन झालेला असतो. आणि मी आत्ता तशीच तल्लीन झाली होती आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बघणारा प्रत्येक व्यक्ती आता तल्लीन झाला असेल. जे संबळ वादन तू करतेस ते अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मात्र त्याचा जो इतिहास आहे, त्याच्याबद्दलची जी पौराणिक कथा आहे, त्याबद्दलसुद्धा काही तू विशेष माहिती सांगू शकशील? हो, नक्कीच. हे जे संबळ वाद्य आहे खूप दुर्मिळ वाद्य आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा या वाद्याविषयी जास्त माहिती नाही आहे. तर या वाद्याविषयी अशी पौराणिक कथा आहे की जेव्हा चंडमुंड हे 2 दैत्य होते आणि महिषासूर मर्दिनीने या 2 दैत्यांचा वध केला होता. सो तेव्हा वध केल्यानंतर ह्या दैत्यांची अखेरची इच्छा होती की ॲटलिस्ट शेवटच्या क्षणी का होईना आमचा देह चांगल्या कामी यावा. सो तेव्हा देवीने त्या चंडमुंड राक्षसांच्या शीर आणि कातड्यापासून संबळ हे वाद्य बनवलं आणि ते वाजवलं गेलं. आणि याच्या मागे अजून एक पौराणिक कथा आहे, ती म्हणजे शंकराने पार्वतीच्या आनंदासाठी सुद्धा संबळ बनवलं आहे, अशी पण एक पौराणिक कथा आहे. अच्छा. आणि तुझं जेव्हा हे वादन सुरू झालं, संबळ वादन जेव्हा तू सुरू केलंस, त्यावेळेस तू शास्त्रोक्त माहिती घेण्यासही तेव्हा सुरुवात केली होती की हळूहळू वाजवायला सुरुवात केली, मग आणखीन माहिती मिळत गेली? मी जेव्हा संबळ वाजवत होते तेव्हा मी म्हणजे इन डीपली ते शिकली नव्हती. म्हणजे जसं शास्त्रोक्त तुम्ही बोलला तसं मी शिकलेली नव्हती. ॲक्च्युली हे लोकवाद्य आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये असं खूप असा अभ्यास नसतो ना की बार काउंट करा किंवा टेक्निकल गोष्टी असतात, हे नसतं लोकवाद्यामध्ये. सो ह्या गोष्टी मी आत्ता शिकते, कारण की जेव्हा मी 7वीत असताना संबळ शिकले ते मी फक्त महिनाभर संबळ शिकले होते आणि मला आवड आहे ती मी जोपासत गेले. माझं असं कधीच नव्हतं की मला याच्यामध्ये करिअर करायचं आहे किंवा लोकांना माझं वादन आवडेल. मी करत गेले, मी माझा आनंद शोधत गेले आणि तो लोकांना आवडत गेला. सो मी आत्ता लोककला अकादमीमध्ये मुंबई विद्यापीठाच्या तिथे मी आत्ता लोककलेचा अभ्यास करते आणि वाद्याचं शिक्षण मी श्री विजयजी चव्हाण आणि कृष्णा मुसळे सर यांच्याकडे सध्या शिकण्याचा प्रयत्न करते. अच्छा. आणि मग भविष्याचे काय प्लॅन्स आहेत तुझे? प्लॅन की एवढंच आहे की जेवढं संबळ लोकांना माहीत होईल, त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढा करण्याचा मी तर माझ्याकडून प्रयत्न करेन आणि मला जेवढं प्रामाणिक राहून या वाद्यासाठी जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करेल. आणि आनंद शोधायचा आहे आणि आत्मिक समाधानासाठी संबळ वाजवायचे, बस इतकं माझं आहे. तर मोहिनीचे हे प्लॅन्स आहेत. शुभांगी, तुझे भविष्याचे काय प्लॅन्स आहेत? जसं आता इथे तर जिवंत उदाहरण आहे की आपलं फोक म्युझिक, लोकसंगीत जे आहे मराठीचं, ते किती भारी आहे. त्याचा साऊंड जो आहे तो किती भारी आहे. आणि मला असं वाटतं मराठी भाषा आपली आणि आपलं मराठी कल्चर, त्या संस्कृतीतले जे साऊंड्स आहेत, ते इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते दुर्मिळ आहेत, नाही माहिती लोकांना. मराठी लोकांनाच माहीत नाही आहे, वर्ल्डची तर वेगळीच गोष्ट. तर माझं असं स्वप्न आहे, अल्टिमेट ड्रीम ज्याला म्हणतात, #मराठी वर्ल्ड वाईड, की मराठी म्युझिक आणि मराठी भाषा, मराठी कल्चर ही वर्ल्ड वाईड लोकांना समजलं पाहिजे. त्याबद्दल जसं की सांगायचं झालं, जसं कोल्ड प्लेचा जो क्रेज आहे किंवा दिलजीत इज डुईंग सो गुड, म्हणजे पंजाबी ही रिजनल लँग्वेज आहे, त्यांनी जे केलं आहे ते माझं स्वप्न आहे की मराठीत व्हावं. आणि ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल, कारण आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि प्रत्येक मराठी माणसासाठी ती आनंदाची आणि अभिमानाची खरं तर गोष्ट आहे. आणि याच नोटवरती एक तुमचं दोघींचंही पुन्हा एक छानसं गाणं होऊन जाऊ दे. जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, अन देवीचं माझ्या काय बाई सांगू नटन. जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, देवीचं माझ्या लय बाई भारी नटन. चोळीवर भिंगाची जडान, नथीवर मोत्याची घडान, नथीवर मोत्याची घडान. चोळीवर भिंगाची जडान, नथीवर मोत्याची घडान, नथीवर मोत्याची घडान. देवीच्या माडाला कवड्याची ही दाटन, देवीच्या माडाला कवड्याची ही दाटन. देवीचं माझ्या काय बाई सांगू नटन. जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, देवीचं माझ्या लय बाई भारी नटन. परडी आईच्या हातात, बसली देवी रथात, बसली देवी रथात. परडी
बसली देवी रथात, देवीच्या माडाला कवड्याची दाटन, देवीच्या माडाला कवड्याची दाटन, देवीचं माझ्या काय बाई सांगू नटन, जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, देवीचं माझ्या काय बाई सांगू नटन, जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, देवीचं माझ्या काय बाई सांगू नटन, जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन, देवीचं माझ्या लय बाई भारी नटन. तर दोघी ज्या पद्धतीने तुम्ही गाताय आणि एकमेकींना साथ देताय त्यावरून एक तर लक्षात आलं आहे की सोशल मीडियावरती तर भरभरून प्रेम मिळत असेल. कशा पद्धतीने फॉलोअर्स वाढले, काय काय स्ट्रगल असतो आणि खास करून कधी कधी निगेटिव्ह कमेंट्ससुद्धा येतात गं, मग त्याला कसं डील करता? तर मला असं वाटतं सोशल मीडिया थ्रू आता थोडं सोपं झालं आहे लोकांपर्यंत पोहोचणं, कारण प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येकाकडे. आणि म्हणून तू इंडिपेंडेंटली सिंगिंग करतेस. हो, आधीपेक्षा खूप सोपं झालं यामध्ये करिअर करणं म्हणा, या वेगळ्या फील्डमध्ये गाणं वगैरे किंवा डॉक्टर आणि इंजिनियर हे सोडून दुसरं काही इंजिनियर आहेस ना? येस येस मेकॅनिकल इंजिनियर आहे मी. पण तेच की लहानपणापासून शिकते त्यामुळे आवड असल्यामुळे गाण्यातच आता ते करत मग गेले. इंजिनिअरिंग आणि गाण्याची केमिस्ट्री ही कशी काय जुळून आली? काहीच संबंध नाही आहे तसा. मला जस्ट माहीत नव्हतं काय करू मी करिअर वाईज. जसं मी म्हणलं की आधी इतकं माहीत नव्हतं यात करिअर कसं करायचं आहे माझ्या जनरेशनच्या वेळेस. तरी फक्त डॉक्टर इंजिनियर एवढंच माहीत होतं, त्यामुळेच मी इंजिनिअरिंग केली आहे, बस बाकी काहीच रिझन नाही आहे. पण मी लहानपणापासून गाणं शिकते आहे आणि माहीत होतं आवडतं, याच्यात काहीतरी होऊ शकतं एवढं माहीत होतं, पण करायचं कसं हे माहीत नव्हतं. कारण तेवढं तेव्हा नव्हतं. सोशल मीडियावर आजकाल तुम्हाला सगळं मिळून जाईल किंवा यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला कळेल की कसं काय एखाद्या गोष्टीत तुम्ही काय करू शकता. खूप सोपं झालं आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं स्ट्रगल तसं खूप कमी झालं आहे माझ्या लाईफमध्ये. तसं गाण्याच्या बाबतीत स्ट्रगल असं काही होतं मी म्हणणार नाही. लकीली होत गेल्या माझ्यासाठी गोष्टी असं मी म्हणेल. मी करत गेले. स्ट्रगल असं मला काही फेस नाही करावं लागलं, कारण ह्यामुळे की मी इंडिपेंडेंटली करते गोष्टी. मला असं वाटतं जेव्हा आपण कुठल्या तरी अपॉर्च्युनिटीसाठी थांबतो तेव्हा ते स्ट्रगल जाणवतं की कोणीतरी आपल्याला काम देईल किंवा कोणाचं तरी गाणं गायला मिळेल. हो, मी माझीच गाणी लिहिते, माझी टीम आहे, मला खूप चांगली टीम मिळाली आहे लकीली, आणि आम्हीच गाणी बनवतो, लिहितो, ती रिलीज करतो आणि लोकांना ते आवडतात, त्याचेच आम्ही शोज करतो. सो असं अपॉर्च्युनिटीसाठी कधी थांबावं नाही लागलं, म्हणून लकीली स्ट्रगल कधी असं जाणवलं नाही मला. जसं शुभांगीसाठी सोशल मीडिया हा एक मोठा प्लॅटफॉर्म बनला आणि ती सिंगर म्हणून पुढे येते, तुझाही प्रवास सोशल मीडियामधून सुरू झाला, तिथेच तुला छान चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळत गेला की तू काही वेगळे कार्यक्रमसुद्धा करतेस? तसं बघायला गेलं तर मी कार्यक्रम खूप आधीपासून करते. मी जेवढी ॲक्टिव्ह असायला पाहिजे तेवढी मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही किंवा मला त्याचा इतका असा क्रेज नाही आहे तसं बघायला गेलं तर. परंतु होतात काही गोष्टी फ्लोमध्ये होतात, जसं शुभांगीताईने मला विचारलं आणि मग ते गाणं झालं. सो खूप चांगली माणसं भेटत गेली, चांगल्या लोकांमधून खूप चांगल्या गोष्टी शिकता आल्या. सो स्ट्रगल असा मी म्हणणार नाही, एक गोष्टी फ्लोमध्ये होत गेल्या आणि छान गोष्टी शिकायला मिळाल्या, तर तो प्रवास चालू आहे. आणि लोकांकडून येतात बॅड कमेंट्स, बट त्याहीपेक्षा 99% माझ्यासाठी का होईना लोकांनी खूप प्रेम दिलं आहे, खूप आदर दिला आहे आणि खूप चांगली नाती माझ्यासाठी तयार झाली आहे. कोणी मला मुलगी मानतं, कोणी मला बहीण मानतं. ते पण संबळा थ्रूच मला खूप चांगली लोकं मिळाली आहे आणि खूप चांगलं शिकता येते. आणि एक आपण बोलतो ना की आपला एक दर्जा वाढतो, आपली लाईफस्टाईल चांगली होते. ती म्युझिकने मला खूप चांगल्या लेवलला नेऊन ठेवलं. ते सगळं क्रेडिट संबळ आणि माझ्या आईवडिलांचं आहे.
सो सगळं काही चांगलं आहे, सगळं काही चांगलंच होणार आहे. आणि संगीताने एक आत्मीय आनंद सुद्धा तुम्हाला हो, दोघींना हो. मिळवून दिलेला आहे आणि त्याच आत्मीय आनंदासाठी खरं तर तुम्ही हे करिअर चूज केलेलं आहे. मात्र स्ट्रगल जरी आज तुम्ही पाहिलेला नसला सोशल मीडिया या प्लॅटफॉर्ममधून, तरी सुद्धा अनेक मुलं आहेत, जसं आता तुमचं करिअर तर सुरू झालेलं आहे, अनेक मुलांना अनेक मुलींना संगीतामध्ये करिअर करायचं असतं, पण करेक्ट वेळी करेक्ट गायडन्स मिळत नाही. बरोबर. मग अशा वेळेस खरंच सोशल मीडिया इतका फायद्याचा ठरू शकतो? फायद्याचा म्हणजे मला असं वाटतं की खूप सारी, म्हणजे आता मी ज्यांच्याकडे शिकत असेल किंवा एक आपण चांगल्या लोकांमध्ये राहायला लागतो किंवा ज्यांच्याकडे नॉलेज आहे अशा लोकांमध्ये जेव्हा राहायला लागतो तेव्हा कळतं की ते त्या लोकांना इतकं व्हॅल्यू नाही करत. तसं बघायला गेलं ते जे रील्स बनवतात, म्हणजे त्यांचं असं काय ते रील स्टार आहेत, म्हणजे काय ते काय करतात रील्स बनवतात. पण मला असं वाटतं की आता ताईसोबत पण मी व्हिडिओ बनवला ना, सो जायला 2 तास लागले तिच्यापर्यंत, आम्हाला रेकॉर्डिंग करायला 3 तास लागले, फक्त ऑडिओ रेकॉर्ड करायला आणि ही आम्हाला मेहनत लोकांना माहिती नसते. माहीत नसते. 3 तास फक्त ऑडिओ रेकॉर्ड करायला लागले, 3 तासाच्या पण जास्त पण कमी नाही. त्याच्यानंतर व्हिडिओसाठी परत 2 तास लागले, त्याच्यासाठी परत दुसरी टीम आमच्यासोबत होती. सो एक मिनिटाचा व्हिडिओ करायला आम्हाला 5 ते 6 तास लागले. अख्खा दिवस आमचा त्याच्यात गेला असं बोललं तरी काही वावगं ठरणार नाही. सो रील जे लोक बनवतात त्याच्यामध्ये पण खूप मेहनत आहे. सो काहीतरी त्यांच्याकडे टॅलेंट आहे म्हणूनच ती लोक त्या लेवलला जातात. बरोबर. आणि लोकांनी सुद्धा सोशल मीडियाकडे त्या पद्धतीने सिरियसली बघायला पाहिजे. कारण आणि तसं कंटेंट पण द्यायला पाहिजे. मला असं वाटतं उगाच आपण काहीतरी बनवतो आणि सोशल मीडियावर टाकतोय, नाही तसं नको, नाही पाहिजे असं मला तरी वाटतं. तर आपण करिअरबद्दल चर्चा केली आणि करिअर जर खूप छान घडायचं असेल तर देवीचे आशीर्वाद सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी देवीची आराधना करणं आवश्यक आहे. तर एखादा गोंधळ होऊन जाऊ दे आता. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. उदा 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 उदा. खरं तर मोहिनी, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार गोंधळ घालताना केव्हाही पहिले गोंधळाचा जेव्हा विचार येतो त्यावेळेस संबळ वादन पहिले लक्षामध्ये येतं, डोक्यामध्ये येतं. तू आत्ता गोंधळासाठी संबळ वाजवलास. काय नेमक्या भावना असतात जेव्हा गोंधळ देवीचा जागर करतो त्यावेळेस संबळ वादन करताना? गोंधळ हे एक विधिनाट्य आहे आणि या विधिनाट्याची सुरुवात ही संबळ वादनाने सुरू होते. जेव्हा संबळ वादन सुरू होतं तेव्हा जे गोंधळ सादर करतानाचं वातावरण असतं ते प्रफुल्लित होतं, एक पॉझिटिव्हिटी तिथे निर्माण होते. सो तेव्हा संबळ वादनाने गोंधळाची सुरुवात जशी होते तसंच गाण्यामध्ये सुद्धा जेव्हा गोंधळ सादर होत असतो तेव्हा एक संबळ वाजवण्यासाठी तर खूप ताकद लागते आणि एक ऑलरेडी उत्साह प्रत्येकाच्या उत्साह मनात येतो. असतो, पॉझिटिव्हिटी असते ती एक जी आपल्या सोबत आहे आणि ते आपल्याला रिअलाइज होत असतं की कोणती तरी एक शक्ती असते ती आपल्या सोबत असते. सो ते फील होतं. हे खूप स्पिरिच्युअल वाद्य आहे आणि ते एका म्हणजे आपण बोलतो ना समाधी लागते. सो तसं फील होतं की बाबा मैं तो मेरे धुन में गई हो अभी, असं एक आत्मिक आनंद असतो आणि छान वाटतं. एका फ्लोमध्ये आपण निघून जातो वाजवता वाजवता. तर देवीची आराधना आपण केली आणि देवीचा जागर केला, गोंधळ घातला. मात्र दोघींनाही सुद्धा मला शुभेच्छा देण्याआधी खरं तर तुम्ही ज्या पद्धतीनं करिअर करताय, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती करिअर करताय आणि त्या माध्यमातून तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती होत राहावी ह्या शुभेच्छा देताना मला आणखीन एक फरमाईश करायची आहे. कार्यक्रम संपताना आणखीन एक सुंदर गाणं तुमचं होऊन जाऊ दे. नक्की.
प्रकाश दिवटा मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. वीज तळपली आग उसळली, ज्योत झळकली आई ग, या दिठेची काजळ काळी रात सरली आई ग. बंध विनला भेद शिनला, भाव भिनला आई ग, परदुखाची आच जीवाला रोज छळते आई ग. माळ कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा.